आता आपण पाहिलं तर जे ओपनिंगचे दोन खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर कृष्णा या गोलंदाजाला आपण प्रत्यक्षात पाहतोय. कृष्णा आहे परंतु बॅटिंगसाठी दुधाई स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून कोणते दोन खेळाडू आहेत? मलावकर बंधू त्या टीम मध्ये आहेत परंतु कोणते मलावकर बंधू आहेत ते देखील पाहूया. यस, विशाल आणि विश्वनाथ. विशाल स्ट्राईक एंड कडे, नॉन स्ट्राईक एंड कडे आपण बघितलं तर मग विश्वनाथ. महेंद्र आपण या इकडे. चला मॅचला होती सुरुवात. कृष्णा पहिला चेंडू विशाल साठी. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे येताना पाहायला मिळते. कृष्णा कोल्हेकर बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1. अगदी आपण पाहिलं तर डीप मध्ये 3 खेळाडू जिथे आपण चर्चा करूया. डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑफ. दिशा या वेळेला खराब आहे, पंच म्हणतायत वाईड आहे. कृष्णा याचा हा दिशाहीन चेंडू आता इथे पाहायला मिळाला. अगदी चर्चा केली आपण ना तर जवळ पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला खेळाडू पाहतोय पण त्यानंतर मिड ऑनला आपण पाहिलंय. त्यानंतर मिड विकेट आणि फाईन लेग. फटका मात्र सरळ खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे. दिनेशच्या हातामध्ये झेल मात्र समावला जातोय. फलंदाज होईल इथे मात्र आपण पाहिलं तर बाद. पहिला मोठा धक्का आपण पाहिला तर बॅटिंग करणारी टीम दुधाई स्पोर्ट्स असरोटी चिंचोटी या टीमला. विशाल इज बॅक टू द डग आउट. फर्स्ट विकेट लॉस्ट, गॉन. पहिला विकेट डाऊन झालाय. पहिला मोठा धक्का विशालच्या रूपाने दिलाय. मैदानाच्या आतमध्ये पहिली सफलता आपण बघितली तर कृष्णाने मिळवून दिली आहे. विश्वनाथ आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इन आहेत परंतु प्रदीप पवार मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. पवार का पॉवर मात्र दर्शवला जाईल का? क्रिकेटच्या पटलावर पवार नावाचे खेळाडू आपण पाहिले तर भरपूर डेंजरस आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु या मॅच मध्ये हा पवार मात्र आपली पॉवर मात्र दर्शवेल का? कृष्णा कोल्हेकरला आपण पाहिलं तर पहिला डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर आपण बघितलं की विकेट. दिनेश लॉंग ऑफला चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. सरळ बॅटच्या साईने हो या वेळेला आपण पाहिला अगदी फटका चांगला होता परंतु समोरच्या विकेटवर चेंडू आदळला. कदाचित आपण पाहिलं जर हलकासा जर बॉडीचा कोणताही जर हिस्सा जर चेंडूला टच झाला असता तर मग धोका निर्माण झाला असता मिस्टर विश्वनाथ मल्लावकर या बॅटरला. परंतु आपण पाहिलं तर जान बची लाखो पाय असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव मिळाली. एका धावेने टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळाली. टीमची टोटल 2च्या घरामध्ये फेकून झालेले चेंडू षटक क्रमांक 1 मध्ये 3. ओव्हर पिच बॅटच्या रडार मध्ये मयूर बरफ तिथे आहेत. झेलचा अंदाजा मात्र व्यवस्थित चेंडू आला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेखा फार. आणि हा पाहतोय आपण माननीय श्री विजय शेठ पाटील चषकातील दमखम दर्शवणारा फटका. विश्वनाथच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार 6 धावा. ओव्हर पिच चेंडू लेफ्ट मात्र ड्राईव्ह पाहायला मिळाला. आपली क्षमता दर्शवली विश्वनाथने. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गणेशची चांगली फडिंग पाहायला मिळते. थ्रो थोडासा खराब आहे, पाहावं लागेल तिथे. थोडीशी धावपल उडाली. खराब थ्रोचं नक्कीच उदाहरण पाहायला मिळालं. फिल्डिंग चांगली होती परंतु एक धाव तिथे देखील मिळाली आहे. विश्वनाथला टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. 9च्या घरामध्ये टीमची टोटल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहिलं तर एक षटकार, त्यानंतर एक विकेट देखील गमावले, एक वाईट देखील आले, 2 सिंगल देखील आल्यात. अशा एकूण 9 धावा आल्यात. पण तो शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर किती धावा येतील? टॉपेज विकेट किपर उमेशच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालाय. चांगला बॅकअप तिथे आपण पाहिलं तर मिळालं गेलंय.
इथून आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली, एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ 10 धावा फलकावर. मिस्टर राहुल फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून, परंतु अगदी आपण विचार केला ना, उमेश तारवीच्या माध्यमातून झेल सुटला. इझी कॅच होता, पकडायला हवा होता, परंतु जो ड्रॉप झाला. कृष्णाचं पहिलं षटक 10 धाव्यांचा, षटकार एक आला, वाईड आला, एक विकेट आला, 3 सिंगल आले, एक डॉट देखील आले. म्हणजे या षटकामध्ये सगळ्या काही गोष्टी आपल्याला होताना पाहायला मिळाल्या, कॅच सुटताना पाहायला मिळाला. कृष्णाचं षटक पहिलं. आता दुसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज यूज केला जातोय देखील पाहावं लागेल, कारण की विश्वास ठेवला गेला आहे आता गणेशवर. मयूर देखील आहे ऑप्शनमध्ये, सिद्धू देखील ऑप्शनमध्ये, दिनेश देखील ऑप्शनमध्ये, मनीष देखील ऑप्शनमध्ये, परंतु गणेशच्या हातामध्ये षटक सोपवलं गेलंय. फील्डमध्ये आपण बघितलं तर फील्ड प्लेसमेंट आपण पहिल्या डीपमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गणेश तारवीच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. समोर आपण बघितलं तर मिस्टर प्रदीप असतील. आतापर्यंत विश्वनाथचा खेळ दमदार राहिला, षटका त्याच्या बॅटमधून प्रदीपने आता त्याला साथ दिले, परंतु गणेश तारवी ओव्हर क्रमांक 2 आपण पाहिले तर मग घेऊन येतोय. पाकुटला पंच केलाय नवनाथ. हो, वडा कॅच, सुपर कॅच, 100 कॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे नवनाथच्या माध्यमातून. आणि फलंदाज मात्र आपण पाहिलं तर प्रदीप झालाय बाद. पाकुटला पंच केला हलक्या हाताने. नवनाथला जर आपण बघितलं तर शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये सेट केला गेला होता, पावर नव्हती आणि व्यवस्थित निरीक्षण केलं आणि एक सुंदर असा जेल 100ली कॅच पकडला गेलाय. आणि दुसरा मोठा धक्का आपण पाहिला दुधाई स्पोर्ट्स असोसिएशन चिंचोटी या टीमला मात्र दिला गेलाय. आता चिंचोटी टीम विचार करेल की ज्याप्रमाणे विश्वनाथ सारखा खेळाडू टचमध्ये आहे, त्याच्याकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा, त्याला साथ मात्र कोणती योग्य रीतीने देईल खेळाडू हे देखील पाहावं लागेल. आता साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अमित. हम साथ साथ हे हा चित्रपट आपण जर पाहिला ना, तर त्या प्रकारे आपण बघितलं चित्रपटाची कहाणी चित्रपटामध्ये शोभते, परंतु आपण बघितलं की रिअल लाईफमध्ये जी कहाणी मात्र आपण बघितली आहे तर साथ आहे ती मात्र दिली जाईल का हे देखील पाहावं लागेल. अमित टोपले बॅटिंग ट्रॅक्सवर. दिशाहीन चेंडू आहे, पंच नितेश भोईर सर म्हणतात की हा वाईड आहे, पुन्हा फेकावं लागेल गणेशला. एकने टीमच्या टोटलमध्ये वाढ 11 रन्स, 11 धावा, 1 विकेट लॉस. षटक क्रमांक 2 चेंडू फेकून झाला एक आतापर्यंत. न्यू बॅटर नुकतेच झालेत, कारण की एक 100ली कॅच आपण पाहिला होता नवनाथचा. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. वारंवार तीच चुकी, तीच दिशाभूल गोलंदाजी होताना पाहायला मिळते. दुसरा अव्वंतर धाव मिळेल, दुसरा अव्वंतर चेंडू मिळेल. अगदी आपण पाहिलं तर 12 धावा फलकावर. मग पहिला चेंडू आपण पाहिला तर चांगल्या टप्प्यावर होता, परंतु त्यानंतर थोडंसं नियंत्रण चुकलंय गणेश तारवीचं. पुन्हा एकदा खराब चेंडू येत असताना पाहायला मिळते. यावेळेला नो आहे, क्रीजच्या बाहेर पिचिंग आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर हा नो बॉलचा इशारा मात्र येत असताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. नो बॉलचा इशारा आणि आता फ्रीडचा चेंडू मात्र खेळण्याची एक मोठी ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आली आहे. बॅटर आपण पाहिला तर मिस्टर अमित टोपले स्ट्राईक एंडकडे, त्याच्याकडे संधी आहे, संधीचं सोनं केलं जाईल का नाही. उघड्या डोळे पहा नीट आणि हा चेंडू पाहायला मिळेल फ्रेट. उघड्या डोळे पहा नीट आणि ही स्पर्धा सुद्धा आहे सुपरहिट. फ्रीडचा चेंडू मात्र आपण पाहतोय मिस कॅल्क्युलेशन, मिस कलेक्शन झालंय उमेशच्या माध्यमातून. विकेट कीपरच्या भूमिकेत उमेश तारवीच्या माध्यमातून भरपूर चुका होताना जरूर आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता आपण पाहिलं तर मग विकेट कीपरचा नक्कीच बदलाव करण्याच्या तयारीमध्ये होते उमेश, परंतु नाही, कृष्णा सांगतात नाही. लाऊड अपील, वाईड आहे, वाईड क्रमांक 4. आतापर्यंत या ओव्हरमध्ये बॅटने कमी आणि एक्स्ट्राच्या धावा आल्यात आणि या धावा आपण पाहिलं तर भरपूर फायदेशीर ठरतायत. आतापर्यंत आपण पाहिला ना तर गणेशने किती चेंडू फेकलेत, चांगले चेंडू आपण बघितले तर 2च फेकलेत, परंतु त्यानंतर वाईड
आणि नो सुद्धा फेकले गेले. पंच केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर गॅप मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करत असताना सरळ निघून गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार हा आलाय विश्वनाथच्या बॅट मधून. देखणा शॉट चौकार. चौकार प्राप्त केला इथे. अगदी आपण पाहिलं विश्वनाथ चौकार षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून पाहिलं. धाव फलक पाहता पाहता 19च्या घरामध्ये आता मात्र येताना पाहायला मिळाले. 19 धावा. 19चा आकडा म्हणजे मागचाच 19 तारखेचा दिवस आठवला गेला कारण की खूप महत्वपूर्ण दिवस. ऑन साईडला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे दिनेश. फिल्डिंग खराब झाले. चौकारासाठी चेंडू निघून गेलाय. खराब क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळत आहे आणि विश्वनाथची बॅटिंग मात्र आता मात्र दमखम दर्शवते. चौकार प्राप्त केलाय वारंवार. दुसऱ्यांदा हा लगातार 4 वार मात्र आपण पाहिले. टीमची टोटल आपण पाहिले 23. बघा या षटकामध्ये मोमेंटम मिळाला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. या षटकामध्ये ऑलरेडी 13. एकूण फेकून झालेले चेंडू आपण पाहिले 4. म्हणजे 2 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे. डेफिनेटली 40+ टोटल उभा करण्याचा प्रयत्न. दिशाहीन दशा आणि दिशा ही खराब आहे या षटकामध्ये. भरपूर आणि भरपूर आपण पाहिलं तर मग दिशाहीन गोलंदाजीचं उदाहरण आतापर्यंत पाहायला मिळालं. 24 धावा फलकावर. 2 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. अमित आणि विश्वनाथ आता या 2 खेळाडूंनी आता पण पाहिलं तर आपल्या संघासाठी चांगला खेळ दर्शवला गेलाय. उडवलाय हवेत चेंडू परंतु फील्ड आहे तिथे मिस्टर मनीष. कॅच कलेक्ट केला जात आहे. विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहे. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. रन मशीन आउट केले जात आहे. खामोश केले जात आहे आणि महत्वपूर्ण धक्का क्रमांक आपण पाहिला तर 2 मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. विश्वनाथला परतावा लागेल डगआउटला. 1 षटकार 2 चौकार 1 सिंगल अशी आपण खेळ. 15 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. अखेरीस या षटकामध्ये यश आलंय. अगदी आपण पाहिलं तर मग गणेश तारवी या गोलंदाजाला आतापर्यंत हे सर्वात लांब लचक षटक होत असताना पाहायला मिळते. आतापर्यंत आपण बघितलं तर हे षटक ऑलरेडी 10 चेंडूचं झालंय. कदाचित आपण पाहिलं तर मग आणखीन एक म्हणजे 11 चेंडूचं षटक होताना पाहायला मिळणार आहे कारण की 1 चेंडू आणखीन शिल्लक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 चेंडूचा 1 षटक आपण पाहिला होता. मोहम्मद समी पाकिस्तानचा गोलंदाज आपण पाहिला होता. त्याच्या माध्यमातून जे 17 चेंडूचं 1 षटक पाहिलंय. ओ वाईड आहे म्हणजेच आपण काय तर 11 चेंडूचं षटक झाले. टीमची टोटल आपण पाहिली आहे 25. म्हणजे आता 12वर सुद्धा नक्कीच होईल. 12 चेंडूचं षटक होताना जर पाहायला मिळेल. फटका हवेत खेळला जातोय. राहुल आहे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतील का. चेंडूला फील्ड केलाय. सिंगल मात्र मिळाली. सिंगलने टीमच्या टोटल मध्ये वाढ झाली. टीमची टोटल 26च्या घरामध्ये पोहोचली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने 26 धावा. या षटकामध्ये आलेल्या एकूण 16 धावा आणि भरपूर मात्र आपण पाहिलं तर फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आई दुधाई स्पोर्ट्स आसरोटी चिंचोटी या टीमचा मोठा फायदा झालाय कारण की मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करायचा असेल तर अशा प्रकारचा खेळ मात्र करायचाच आहे आणि तो केलाय. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. गणेशचं एक महागडं षटक पाहायला मिळालं. अगदी 16 धावांचं पहिलं, 10 धावांचं दुसरं, 16 धावांचं 26 धावा. षटक क्रमांक 3 आता दिनेश कोल्हेकर बॉलिंग ट्रॅकवर येत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग या टीमकडे मयूरला देखील आपण पाहतोय. वाईड बॉलचा इशारा मात्र सुरुवात बघा की कुठे कशी होती तर वाईड मात्र एक्स्ट्रा स्वरूपात मात्र एक बाउन्सर नक्कीच आपण बघितलं तर इशारा मात्र स्क्वेअर लेग पंचांनी दिला गेलाय. एक बाउन्सर मात्र आपण पाहिलं हाताळला गेला. एका बाउन्सरने आपण पाहिलं तर मग गोलंदाजाला चेतावणी दिली कारण की एक बाउन्सरचा आपण पाहिलं जी आपण पाहू शकतो ना कोटा असतो तो पहिल्याच बॉलमध्ये कंप्लीट केला गेला. म्हणजे यानंतर बाउन्सर चेंडू हाताळूच शकत नाही आता गोलंदाज. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मयूर चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मनीषचं बॅकअप पाहायला मिळाले. 2 धावा दुहेरी आपण पाहिलं तर कंप्लीट केला जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का. बॅकअपसाठी नवनाथ आहेत तर तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. 29-29च्या घरामध्ये धाव फलक आपण पाहिलाय. अगदी
वाईड नंतर 2 धावा अगदी टीमची टोटल आपण पाहिला शांतीमध्ये मोठी क्रांती होते, कारण की एका बाजूने आपण पाहिला चौकार षटकार आले होते, परंतु वाईड एक्स्ट्राच्या धावा आहेत ना, त्या धावांनी मात्र फायदा मोठा झाला आहे उदय स्पोर्ट चिंचोटी या टीमचा. मिस केला जातोय, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय. दिनेश आपण पाहिला तर भरपूर वेळानंतर एक डॉट चेंडू आलाय, कारण की जवळजवळ अगदी आपण पाहिला ना तर मागचे काही चेंडू आणखीन एक डॉट चेंडू येत असताना आपल्याला जर पाहायला मिळालाय. मागच्या षटकापासून आपण बघितलं तर एकही डॉट चेंडू आला नव्हता, म्हणजे पहिला डॉट चेंडू त्याच्यानंतर एकही डॉट आला नव्हता, म्हणजे विकेट आले होते परंतु निर्धाव ते आलेत. आता दिशाहीन पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाला, चेंडूचा वाईड मिळेल. 30च्या घरामध्ये धाव फलक इंटर झालाय. षटक क्रमांक 3 दिनेश कोलेकर बॉलिंग ट्रॅकवर आहेत. इथे अपील केली जाते, विकेट किपर उमेशचा सहारा मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर झेल कलेक्ट केला जातोय सोप्या पद्धतीने. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. अक्षयला परतावं लागेल, मैदानाच्या बाहेर डगआउटला जावं लागेल, कारण की दिनेशच्या या बॉलवर मात्र बॅटचं हलकंसं इनर एज आणि विकेट किपरची चांगली मदत मिळाली आणि सफलता गोलंदाजाच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक 3. चार चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय गणेश स्पोर्ट्स गवलीपाडा आणि संदेश स्मृती पेंढरीपाडा. दोन टीमचे कॅप्टन मी विनंती करते तुम्हाला की लगेच कमेंट्री बॉक्सच्या समोर या. या इनिंग मध्ये टॉसची प्रक्रिया ती देखील आपण पूर्ण करणार आहोत. बॅटच्या रडार मध्ये फटका चांगला आहे, सरळ निघून गेलाय सीमा रेखा पार आणि आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या हेमंतने ठोकलाय हा दमखम दर्शवणारा फटका. षटकार सिक्सर 36. रन स्कोर बरोबर आपण पाहतोय. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत चांगली राहिली होती गोलंदाजी. एक षटकार पडलाय त्याला. निर्धाव चेंडू षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकामध्ये एकूण पाहिलं आपण तर मग आलेल्या धावा एक षटकार, त्यात नंतर 2 वाईड देखील आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यात नंतर एक दुहेरी. 10 धावांचं षटक हे पाहायला मिळालं, कारण की 2 षटकामध्ये 26 होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 36 आहे. 10 धावा या फलकावर आपल्या 36 धावा आपण बघितलं तर या षटकामध्ये 10 धावा येताना पाहायला मिळाल्या. एकूण फलकावर आहेत 36. सहा चेंडूचा आता खेळ शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅकवर मयूर बरप या गोलंदाजीची निवड केली जाते. मग ऑप्शनमध्ये आपण पाहिलं तर मग मनीष होते, मयूर पण नव्हते. हॅलो अगदी आपण पाहतोय मयूर बरोबर येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. फुलटॉस आहे यावेळेला मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारण्याचा प्रयत्न. झेल कलेक्ट होत असताना पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. महत्वाचा धक्का मात्र आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये लागतोय. अगदी पाहिलं तर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर मिस्टर अमित या खेळाडूला. यानंतर नेक्स्ट मॅच जय गणेश गवलीपाडा संदेश स्मृती पेंढरीपाडा. 2 कर्णधार इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही
टीम आपण पाहिला तर मग चांगला येतं. खास करून अजय गणेश गवलीपाडा टीम भरपूर आणि भरपूर दिवसानंतर इन ॲक्शनमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना देखील पाहायला मिळते. पहिला बॉलवर विकेट मयूरने मात्र मिळवून दिली आहे. अगदी आपण पाहिलं तर मग हा निर्धाव चेंडू. अगदी आपण पाहिलं तर पुढचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. मयूर बरप या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. मयूर बरप आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुंदर आणि सुंदर गोलंदाजी करतोय. बघा मागील जे 5 चेंडू आहेत ना, मागील 5 चेंडूमध्ये एकही रन्स आलेले नाहीये. बघा एक डॉट, त्यातनंतर एक विकेट, त्यातनंतर उर्वरित 3, म्हणजे जवळजवळ या षटकामध्ये झालेले 4 चेंडू आपण पाहिले तर अगदी आणि अगदी आपण पाहिलं तर डॉट. आणखीन एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. हा नक्कीच आपण बघितलं मयूर बरपकडे जी गोलंदाजी आहे ना, इन कटर जास्त जास्त आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा जर चेंडू आला निर्धाव तर म्हणू शकतो विकेट मेडन षटक जे पाहायला मिळेल का, पहिलं मेडन विकेट षटक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर एकही पाहिलं नाही आणि कदाचित मयूरच्या माध्यमातून येऊ शकते. यस डेफिनेटली वेट अँड विकेट षटक फेकण्याचा पराक्रम केला गेलाय मयूर बरपच्या माध्यमातून. धाव फळकावर 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस हा करतोय आम्ही. अगदी मंचाच्या समोर 2 कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि या 2 कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील कंप्लीट करूया. या राज टॉस होतोय. नक्कीच आपण पहिला टॉस का बॉस पण रडलाय. डिसिजन देखील आपल्यापर्यंत कळणार आहे. तत्पूर्वी आपण घेतो एक ब्रेकमध्ये जातो आहे आणि त्यानंतर धावता समाज आपल्यापर्यंत घेऊन येतील आमच्या साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोई.
वेलकम बॅक पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन अंतर्गत गावदेवी स्पोर्ट शिलोतर आयोजित मानाची सन्मानाची अभिमानाची आणि परंपरेची एक मोठी स्पर्धा म्हणजेच विजयशेठ पाटील चषक 2025 हा महासंग्राम. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग पहिल्या फेरीतील हा मॅच क्रमांक 5वा आपल्याला पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू मित्रांनो आपण पाहिले, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. दुधाई स्फोट असरोटीपाडा चिंचोटी वर्सेस श्री मुंडे स्फोट काजूपाडा अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. टार्गेट आहे ते म्हणजेच 37 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करायचंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, मनीष कोल्हेकर आणि उमेश तारवी. उमेश तारवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच त्यांचा देखील बोलबाला राहिलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने त्यांचा इतिहास देखील आपण चांगला जरूर पाहिला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हार्डलेन बॉल होता आणि त्याला ओळखणं पारखणं थोडंसं कठीण मात्र नक्कीच झालं, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिला तर मग आत म्हणून बाहेरच्या दिशेनं निघणारा हा बॉल होता आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग उमेश तारवी हे बॅटर मात्र बेट झालेत. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय आणि ज्याच्या वेळेस पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपामध्ये येतो त्यावेळेस गोलंदाजाचे हुसले मात्र थोडेसे बुलंद होत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक मात्र पुढे आलेत. चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र अति वेगानं या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. दोन टीमची टोटल आपण पाहिले तर मग 2 पाहायला मिळते. 2 सुरुवात झाली आहे धाव फलकाला. .37 धावांचं लक्ष मात्र पूर्ण करायचं आहे. पहिले षटक टाकण्याकरिता प्रदीप पवारला आपण पाहतोय. प्रदीप पवारचा हा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा डीप विकेटला मात्र चेंडू रवाना झाला होता. 2 धावा पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचतोय 4 या आकड्यावरती. समुद्र सर्वांसाठी सारखाच असतो, परंतु काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण त्यातून मासे हे पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु काही लोक फक्त आपले पाय उघडे करण्याचं काम करतायत. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगला क्रिकेट निश्चितच खेळावा लागेल. या मॅच मधून मोती उचलायचे आहेत किंवा मग मासे पकडायचे आहेत की मग फक्त पाय उघडे करायचे आहेत. ह्या मॅच मध्ये निश्चितच पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस डॉट डिलिव्हरी. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग फक्त आणि फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उमेश तारवी याला मात्र निश्चितच चांगला क्रिकेट यावेळेस खेळावं लागेल. 37चं लक्ष आहे. सिंगल डबल वरती जरी लक्ष केंद्रित केलं तर देखील मात्र विजयाच्या लक्ष्याकडे सहजपणे वाटचाल ही होऊ शकते. आपले 7 चेंडू आपण पाहिला तर मग धीम्या गतीचा बॉल होता. गुडलेनवरती चेंडूची हाताळणी केली होती. बॅटचं अँगल आपण पाहिलं तर मग थोडंसं लवकर फिरलं गेलं आणि त्याच्यानंतर चेंडू आपण पाहिला तर मग अगदी शरीरावरती येऊन आदळला गेला आणि लेग 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव एक धाव फलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच 32. 5 धावा धाव फलकाती लागायला गेल्या. 37चं टार्गेट आहे. 6 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते मात्र यावेळेस समाप्त झालंय. आता मात्र 18 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 32.
नंबर 2चं षटक टाकण्याकरता विशाल मल्लावकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. राईट आर्म मोर द विकेटने षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज होतील. हाफ टॅकर बॉल यावेळेस खेचून मारलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला फलंदाज. आपण पाहिलं तर मग उमेश तारवी या खेळाडूचा खेळ उमेश मात्र बाद झालेत. दिनेश कोल्हेकर आणि मनीष कोल्हेकर हे दोन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आपण पाहिली तर मग 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिस टाइम फटका. 3 क्षेत्ररक्षक पुढे आलेत, मात्र तिघांना चेंडू चकवून मात्र डीप फाईन लेगला मात्र रवाना झालाय. परंतु त्या अगोदर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 3 धावा ह्या पळून मात्र पूर्ण केल्यात आणि 3 टीमची टोटल मात्र यावेळेस पुढे सरकले आहे 8 या कड्यावरती. फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची मात्र भीती नसते, कारण त्याला फांदीवर विश्वास नसून त्याच्या पंखांवरती जास्त विश्वास असतो. यावेळेस देखील तसाच विश्वास आपल्या बॅटवरती ठेवला जाईल का? मनीष कुल्हेकर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत श्री मुंडे स्फुट काजूपाडा टीमचे, आणि त्याच्या केलीवरती देखील विश्वास असेल सर्व पाठीराख्यांना काजूपाडा टीमच्या. यावेळेस मी जसा मात्र बोललं गेलं आणि नशीबच त्याच पद्धतीने हा फटका मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरता, आणि या 6 मात्र टीमची टोटल यावेळेस पुढे सरकली आहे, 14 वरती जाऊन पोहोचली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग विशालच्या बॉलिंग वरती आक्रमण केलं गेलं. तिसऱ्या बॉल वरती हा षटकार मात्र लागला गेलाय. मनीष कोल्हेकरच्या बॅट मधनं षटकार आपण पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं भरपूर मोठा गॅप आहे, चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडं, आणि जवळजवळ आपण पाहिला तर मग हा षटकार क्रमांक मनीष कोल्हेकरच्या बॅट मधनं दुसरा पाहायला मिळतोय. म्हटलं गेलं ना, बुद्धीच्या कॅमेऱ्यात विचारांचे रोल टाकून प्रयत्नाचं बटन दाबलं की निश्चितच भविष्याचा सुंदर फोटो हा येत असतो, आणि सध्या तरी तोच या ठिकाणी आपण खेळ मनीष कोल्हेकरच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याने देखील आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांचा रोल मात्र टाकला गेलाय, आणि चांगले बॅटिंग मात्र सातत्याने त्याच्या माध्यमातून यावेळेस होत असताना आपण पाहतोय. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने पेश केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटचं टॉपेज मात्र या ठिकाणी लागलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून थोडासा झेल मात्र लांब राहिला होता, आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5वा चेंडू जो आहे तो डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आदरणीय सन्माननीय निलेश पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. माननीय श्री विजय शेठ गोविंद पाटील चषकामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेव स्फूट शिलोतर आयोजित
हा क्रिकेटचा मोठा बिग शो आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या सोनेरी पडद्यावरती हा मोठा खेळ आणि एक मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची एक मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाचा हा मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग पहिल्या फेरीतील 5वा आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग 2 सामने जिंकलेत ते म्हणजेच शिवसाई स्पोर्ट पिल्लार पलशाचा पाडा या टीमनं. त्याच्यानंतर दुपारचं सत्र आपण पाहिलं तर मग ते राहिले गेल्या नित्यसाईड स्पोर्ट लोहियानगर वसई या टीमच्या नावावरती. टीमची टोटल आपण पाहिली तर मग झाली आहे 20 आणि अजून सुद्धा 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 17 धावा. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. म्हटलं गेल्याने शून्यातून सुरुवात करणाऱ्या हरण्याची भीती कधी नसते. पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल आणि हे विश्व निर्माण करण्यासाठी नंबर 3चा गोलंदाज आपण पाहिला तर मग विश्वनाथ आलात आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आमच्या मुख्य व्यासपीठावरती निलेश पाटील यांचा मात्र शुभ सन्मान हा केला जातो आणि सन्मानाचं प्रतीक आपण पाहिलं तर मग मायेची एक भगवी शॉल, त्याच्यानंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि स्वच्छतेचं प्रतीक म्हणजेच पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो. थँक्यू. विश्वनाथचा पहिला बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग दांडी गुळ आणि या कृष्णा कोल्हेकर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा, त्याच्यानंतर मनीष, दिनेश चांगले खेळाडू आहेत. आल्या मोठा विकेट करण्याचा प्रयत्न केलाय. अमित आहे चेंडूच्या खाली, जजमेंट करण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता. जवळजवळ एका हातामध्ये झेल पकडण्याचे प्रयत्न केले होते परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. म्हटलं गेलं ना, डर से बडा कोई व्हायरस नाही और हिम्मत से बडा कोई वॅक्सिन नाही. आणि या ठिकाणी हिम्मत दाखवली होती झेल पकडण्यासाठी. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू सापडला गेलाय. उंची जास्त, दिशा कमी पाहायला जरूर मिळाली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अखेरच्या वेळेस मात्र चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता. आणि या चौकारानं आपण पाहिलं तर मग टीमची टोटल जी आहे ना ती पुढे सरकली गेली आहे, जाऊन पोचते ती म्हणजेच 26 आकड्यावरती. झेल होता, झेल पकडता आला नाहीये. अगोदरच्या बॉलवरती देखील विश्वनाथनं संधी निर्माण केली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॅक टू बॅक 2 झेल मात्र सोडले गेलेत. म्हटलं गेलं ना, संकट नेहमी तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठीच येत असतात आणि ज्यावेळेस पण ही संकट आपल्यावरती येत आहेत ना त्यावेळेस ते संकटांना सामोरे जाण्याची शक्ती देखील अपाट असते त्या माणसाकडे. आणि ते दृश्य सध्या तरी आपण पाहिलं तर मग या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतं. विश्वनाथचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग बॅटर बीट झाले, एक्स्ट्रीरक्षक, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सेकंड स्लिपचा शतरक्षक देखील बीट झाला, थर्डमॅन देखील बीट झाला. हलकीशी बॅटचे चुंबन घेऊन चेंडू मात्र थर्डमॅनला निघाला होता आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग हा चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. आणि या चौकारानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 या कड्यावरती. आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 चेंडू 7 धावा.
यावेळेस आपण पाहिलं तर मग ओहो थोडस स्लिप जरूर झाले. 2 धावा झाल्या असत्या पण कुठल्याही प्रकारची जोखीम प्रयत्न घ्यायची नाहीये फलंदाज मनीष कोल्हेकरला. कारण मनीषनं चांगली बॅटिंग केली आहे, त्याला देखील ठाऊक आहे आपण जर शेवटपर्यंत राहिलो मैदानाच्या आतमध्ये तर धावा बनवू शकतो. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट आहे आणि वाईट ना टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोचले 32 या कड्यावरती. आता मात्र विजयासाठी धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 5 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज काम तमाम. फलंदाज मनीष कोल्हेकर मात्र आउट. आता मात्र 6 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 5. यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका चांगला आहे. एक धाव वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील वेगाने मात्र पूर्ण केली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने मात्र चेंडूला फोर्स केलाय, मात्र पकडला जातोय शेल आणि समाप्त झालाय. फलंदाज आपण पाहिला तर मग कृष्णाचा देखील खेळ. आता मात्र 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3 धावा अजून सुद्धा हवेत. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने मात्र या ठिकाणी चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू जातोय डीप तडम्यानला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 2 धावा मात्र पूर्ण केलेत आणि 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय. गणेश तारवे आलेत जवळजवळ 6 आकड्यावरती. गणेशला असं वाटलं होतं की निश्चितच ह्या धावा मात्र पूर्ण लवकरात लवकर खेळल्या जातील, माझ्यापर्यंत वेळ येणार नाहीये, परंतु क्रिकेट आहे, गणेश पर्यंत मात्र हा खेळ मात्र पोचला गेलाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र गणेशनं चेंडूला ढकललंय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिला तर मग सामना विजयी झालाय, तो म्हणजेच श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा. हायळक टीम दुधाई स्पोर्ट चिंचोटी असरोटी पाडा आणि कॉंग्रॅच्युलेशन श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर कृष्णा कोल्हेकर. बॅटिंग देखील चांगली केली आहे, बॉलिंग देखील चांगली केली आहे, म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो म्हणजेच कृष्णा कोल्हेकर या खेळाडूला.